नमस्कार. औद्योगिक प्रशिक्षण संस्था महाड रायगडमध्ये आपले स्वागत आहे. आपले सदर पेपर हे ऑनलाईन होणार आहेत, तर त्या दृष्टिकोनातून प्रथम वर्षाचे ऑनलाईन पेपरसाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांची आपण येथे तयारी करूयात. तसेच सदरचे MCQ मेकॅनिकल ग्रुपसाठी उपयुक्त ठरतील, त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी याचे आकलन करावयाचे आहे. टॉपिक मेटल्स पार्ट 2. प्रश्न क्रमांक 1. इन्क्रीज ऑफ कार्बन कंटेंट इन स्टील रिझल्ट्स इन ऑप्शन ए इन्क्रीज इन हार्डनेस, ऑप्शन बी इन्क्रीज इन मेलॅबिलिटी, ऑप्शन सी इन्क्रीज इन डक्टिलिटी, ऑप्शन डी इन्क्रीज इन स्ट्रेंथ. स्टीलमध्ये कार्बन प्रमाण वाढल्यास काय परिणाम होतो? अ. कठोरपणा वाढवणे, ब. मेलॅबिलिटी वाढते, क. डक्टिलिटी, ड. शक्ती वाढवा. याचे उत्तर ऑप्शन ए इन्क्रीज इन हार्डनेस. प्रश्न क्रमांक 2. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द कॅपॅसिटी ऑफ अ मेटल टू विथस्टँड डिस्ट्रक्शन अंडर द ॲक्शन ऑफ एक्सटर्नल लोड्स? ऑप्शन ए स्टिफनेस, ऑप्शन बी स्ट्रेंथ, ऑप्शन सी टफनेस, ऑप्शन डी डक्टिलिटी. बाह्य भाराच्या क्रियेमुळे विनाश सहन करण्यासाठी धातूची क्षमता खालीलपैकी कोणती आहे? अ. ताठरपणा, ब. ताकद, क. कणखरपणा, ड. डक्टिलिटी. याचे उत्तर ऑप्शन बी स्ट्रेंथ. प्रश्न क्रमांक 3. विच वन ऑफ द फॉलोइंग इज द रेजिस्टन्स ऑफ अ मेटल टू इलॅस्टिक डिफॉर्मेशन? ऑप्शन ए डक्टिलिटी, ऑप्शन बी स्ट्रेंथ, ऑप्शन सी स्टिफनेस, ऑप्शन डी टफनेस. धातूचा लवचिक विकृतीचा प्रतिकार खालीलप्रमाणे कोणता आहे? अ. डक्टिलिटी, ब. शक्ती, क. ताठरपणा, ड. कणखरपणा. याचे उत्तर ऑप्शन सी स्टिफनेस. प्रश्न क्रमांक 4. विच वन अमॉंग द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ अ मेटल इज द पॉवर ऑफ रिटर्न टू इट्स ओरिजिनल शेप आफ्टर डिफॉर्मेशन व्हेन द लोड इज रिमूव्ड? ऑप्शन ए डक्टिलिटी, ऑप्शन बी मेलॅबिलिटी, ऑप्शन सी स्टिफनेस, ऑप्शन डी इलॅस्टिसिटी. एखाद्या धातूवरील भार काढून टाकल्यानंतर तो त्याच्या मूळ आकारात परत येण्याची शक्ती धातूच्या खालील गुणधर्मांपैकी कोणती आहे? अ. डक्टिलिटी, ब. मेलॅबिलिटी, क. ताठरपणा, ड. लवचिकता. याचे उत्तर ऑप्शन डी इलॅस्टिसिटी. प्रश्न क्रमांक 5. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ अ मेटल हॅज द ॲबिलिटी टू चेंज इट्स शेप विदाउट डिस्ट्रक्शन अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एक्सटर्नल फोर्सेस? ऑप्शन ए प्लॅस्टिसिटी, ऑप्शन बी इलॅस्टिसिटी, ऑप्शन सी स्टिफनेस, ऑप्शन डी मेलॅबिलिटी. धातूच्या खालीलपैकी कोणत्या गुणधर्मात बाह्य शक्तींच्या प्रभावाखाली विनाशाशिवाय आपला आकार बदलण्याची क्षमता आहे? अ. प्लास्टिक, ब. लवचिकता, क. ताठरपणा, ड. मेलॅबिलिटी. याचे उत्तर ऑप्शन ए प्लास्टिसिटी. प्रश्न क्रमांक 6. विच वन अमॉंग द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ अ मेटल इज द प्रॉपर्टी बाय विच रेजिस्टन्स इज ऑफर्ड टू फ्रॅक्चर बाय रिपीटेड बेंडिंग ऑर ट्विस्टिंग? ऑप्शन ए ब्रिटलनेस, ऑप्शन बी स्टिफनेस, ऑप्शन सी टफनेस, ऑप्शन डी मेलॅबिलिटी. धातूच्या खालीलपैकी कोणत्या गुणधर्मात अशी पुनरावृत्ती आहे ज्याद्वारे वारंवार वाकणे, फिरवणे, खंडित करण्यास किंवा फ्रॅक्चर करण्यास सांगितले जाते? अ. ब्रिटलनेस, ब. ताठरपणा, क. कणखरपणा, ड. मेलॅबिलिटी. याचे उत्तर ऑप्शन सी टफनेस. प्रश्न क्रमांक 7. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज इज मोस्ट इसेन्शियल फॉर द मेटल्स इन द प्रोसेस ऑफ कास्टिंग, वेल्डिंग, ब्राझिंग अँड सोल्डरिंग? ऑप्शन ए फिजिबिलिटी, ऑप्शन बी मेलॅबिलिटी, ऑप्शन सी टेनॅसिटी, ऑप्शन डी प्लास्टिसिटी. कास्टिंग, वेल्डिंग, ब्राझिंग आणि सोल्डरिंगच्या प्रक्रियेत धातूंसाठी खालीलपैकी कोणते गुणधर्म सर्वात आवश्यक आहेत? ऑप्शन ए फिजिबिलिटी, ऑप्शन ब मेलॅबिलिटी, क. दृढता, ड. प्लास्टिक. याचे उत्तर ऑप्शन ए फिजिबिलिटी. प्रश्न क्रमांक 8.
Metals possess physical and mechanical properties. Which one of the following is a physical property of metals? Option A fusibility, option B tenacity, ऑप्शन सी डक्टिलिटी, ऑप्शन डी मेलॅबिलिटी. धातूंमध्ये भौतिक आणि यांत्रिक गुणधर्म असतात. यापैकी कोणते धातूंचे भौतिक गुणधर्म आहेत? अ फिजिबिलिटी, ब दृढता, क डक्टिलिटी, ड मेलॅबिलिटी. याचे उत्तर ऑप्शन ए फिजिबिलिटी. प्रश्न क्रमांक 9. रस्ट इज फॉर्म्ड फ्रॉम आयर्न अँड विच अदर एलिमेंट? ऑप्शन ए हायड्रोजन, ऑप्शन बी नायट्रोजन, ऑप्शन सी ऑक्सिजन, ऑप्शन डी सल्फर. गंज हे लोह आणि इतर कोणत्या घटकापासून तयार होते? अ हायड्रोजन, ब नायट्रोजन, क ऑक्सिजन, ड सल्फर. याचे उत्तर ऑप्शन सी ऑक्सिजन. प्रश्न क्रमांक 10. विच ऑफ these metals is liquid at room temperature? ऑप्शन ए बेरिलियम, ऑप्शन बी लिथियम, ऑप्शन सी मर्क्युरी, ऑप्शन डी ओसियम. यापैकी कोणता धातू खोलीच्या तापमानात द्रवरूप आहे? अ बेरिलियम, ब लिथियम, क मर्क्युरी, ड ओसियम. याचे उत्तर ऑप्शन सी मर्क्युरी. प्रश्न क्रमांक 11. Which of the following metals can be found in a pure state in nature? ऑप्शन ए लिथियम, ऑप्शन बी आयर्न, ऑप्शन सी गोल्ड, ऑप्शन डी ॲल्युमिनियम. यापैकी कोणता धातू निसर्गात शुद्ध अवस्थेत आढळतो? अ लिथियम, ब लोह, क सोने, ड ॲल्युमिनियम. याचे उत्तर ऑप्शन सी गोल्ड. प्रश्न क्रमांक 12. In its simplest form, bronze is an alloy of which metals? ऑप्शन ए कॉपर अँड टीन, ऑप्शन बी कॉपर अँड झिंक, ऑप्शन सी कॉपर झिंक अँड निकेल, ऑप्शन डी कॉपर टीन अँड लीड. मूळ स्वरूपात ब्रॉन्झ हे कोणत्या धातूचे मिश्र धातू आहे? अ तांबे आणि टीन, ब तांबे आणि जस्त, क तांबे जस्त आणि निकेल, ड तांबे टीन आणि शिसे. याचे उत्तर ऑप्शन ए कॉपर अँड टीन. प्रश्न क्रमांक 13. द ॲबिलिटी ऑफ अ मेटल टू बी ड्रॉन इन टू वायर इज अ मेजर ऑफ इट्स. ऑप्शन ए डक्टिलिटी, ऑप्शन बी टफनेस, ऑप्शन सी मेलॅबिलिटी, ऑप्शन डी हार्डनेस. याचे उत्तर ऑप्शन ए डक्टिलिटी. प्रश्न क्रमांक 14. मोस्ट मेटल्स हॅव. ऑप्शन ए हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज, ऑप्शन बी लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज, ऑप्शन सी स्मॉल ॲटॉमिक रॅडी, ऑप्शन डी हाय आयनायझेशन एनर्जीज. बहुतेक धातूंमध्ये काय असते? अ उच्च इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ब कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, क लहान अणुबंदी, ड उच्च आयनायझेशन ऊर्जा. याचे उत्तर ऑप्शन बी लो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीज. प्रश्न क्रमांक 15. मेटल्स विच बर्न इन एक्सपोजर टू एअर आर बेस्ट स्टोअर. ऑप्शन ए अंडर वॉटर, ऑप्शन बी अंडर अल्कोहोल, ऑप्शन सी अंडर विनेगार, ऑप्शन डी अंडर केरोसिन. हवेच्या संपर्कात बर्न करणारे धातू कशात साठवले जातात? अ पाण्याखाली, ब अल्कोहोलमध्ये, क विनेगारमध्ये, ड केरोसिन अंतर्गत. याचे उत्तर ऑप्शन डी अंडर केरोसिन. प्रश्न क्रमांक 16. गॅल्वनाइज्ड मेटल्स हॅव बीन कवर्ड विथ अ थिन शीट ऑफ. ऑप्शन ए क्रोमियम, ऑप्शन बी कॉपर, ऑप्शन सी टीन, ऑप्शन डी झिंक. गॅल्वनाइज्ड धातूला कोणत्या धातूच्या पातळ शीटने झाकले जाते? अ क्रोमियम, ब तांबे, क टीन, ड जस्त. याचे उत्तर ऑप्शन डी झिंक. प्रश्न क्रमांक 17. Which metal is most abundant in Earth's crust? ऑप्शन ए कॅल्शियम, ऑप्शन बी सोडियम, ऑप्शन सी ॲल्युमिनियम, ऑप्शन डी आयर्न. पृथ्वीच्या भूकवचात कोणता धातू सर्वात मुबलक आहे? अ कॅल्शियम, ब सोडियम, क ॲल्युमिनियम, ड लोह. याचे उत्तर ऑप्शन सी ॲल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 18.
preferred material for soldering bit is option A lead, option B tin, option C copper, option D zinc. सोल्डरिंग बीट साठी प्राधान्य दिलेली सामग्री कोणती आहे? अ लेथ, ब टीन, क तांबे, ड झिंक. याचे उत्तर ऑप्शन सी कॉपर. प्रश्न क्रमांक 19. आयडेंटिफाय विच नॉन मेटल विल कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. ऑप्शन ए फायबर, ऑप्शन बी फेल्ट, ऑप्शन सी पोर्सेलिन, ऑप्शन डी ग्राफाइट. कोणता नॉन मेटल वीज वाहून नेईल हे ओळखा. अ फायबर, ब फेल्ट, क पोर्सेलिन, ड ग्राफाइट. याचे उत्तर ऑप्शन डी ग्राफाइट. प्रश्न क्रमांक 20. द बेंच वाईज स्पिंडल इज मेड ऑफ. ऑप्शन ए माइल स्टील, ऑप्शन बी कास्ट आयर्न, ऑप्शन सी टूल स्टील, ऑप्शन डी ब्रॉन्झ. बेंच वाईजचे स्पिंडल कशाचे बनलेले आहे? अ सौम्य स्टील, ब कास्ट लोखंड, क टूल स्टील, ड ब्रॉन्झ. याचे उत्तर ऑप्शन ए माइल स्टील. प्रश्न क्रमांक 21. आय होल ऑफ हॅमर इज. ऑप्शन ए स्ट्रेट, ऑप्शन बी टॅपर्ड ॲट हँडल एंड, ऑप्शन सी टॅपर्ड फ्रॉम बोथ एंड्स, ऑप्शन डी टॅपर्ड फ्रॉम फ्रंट एंड. हातोड्याचे आय होल कसे आहे? अ सरळ, ब हँडल एंडवर टॅप केलेले, क दोन्ही टोकांपासून टेपर केलेले, ड समोरच्या टोकापासून टेप केलेले. समोरच्या टोकापासून टेपर केलेले. याचे उत्तर ऑप्शन सी टॅपर्ड फ्रॉम बोथ एंड्स. प्रश्न क्रमांक 22. हँडल ऑफ हॅमर इज मेड ऑफ. ऑप्शन ए हार्डवूड, ऑप्शन बी सॉफ्ट वूड, ऑप्शन सी इलॅस्टिक वूड और बांबू, ऑप्शन डी प्लास्टिक. हातोड्याचे हँडल कशापासून बनवले जाते? अ कठीण लाकूड, ब मऊ लाकूड, क लवचिक लाकूड किंवा बांबू, ड प्लास्टिक. याचे उत्तर ऑप्शन सी इलॅस्टिक वूड और बांबू. प्रश्न क्रमांक 23. द हाईट ऑफ द वाईस टॉप शुड बी. ऑप्शन ए 5 सेंटीमीटर टू 8 सेंटीमीटर बिलो द एल्बो हाईट of the operator, option B 5 centimeter to 8 centimeter above the elbow height of the operator, option C just at elbow level, option D none of the above. व्हाईस टॉपची उंची किती असली पाहिजे? अ ऑपरेटरच्या कोपराच्या उंचीपेक्षा 5 सेंटीमीटर ते 8 सेंटीमीटर, ब ऑपरेटरच्या कोपराच्या उंचीपेक्षा 5 सेंटीमीटर ते 8 सेंटीमीटर, क फक्त कोपराच्या लेवलवर, ड वरीलपैकी काहीही नाही. याचे उत्तर ऑप्शन ए 5 सेंटीमीटर टू 8 सेंटीमीटर बिलो द एल्बो हाईट ऑफ द ऑपरेटर. प्रश्न क्रमांक 24. विच इज द फंक्शन ऑफ अ पाइप व्हॉइस. ऑप्शन ए ग्रिप्स द वर्क ॲट 4 पॉइंट, ऑप्शन बी द स्क्रू इज वर्टिकल, ऑप्शन सी द मुवेबल जॉ मूव्स वर्टिकली, ऑप्शन डी ऑल द अबाव. पाईप व्हॉइसचे कार्य कोणते? अ 4 ठिकाणी काम पकडते, ब स्क्रू उभा आहे, क हलता जबडा उभा आहे, ड वरील सर्व. याचे उत्तर ऑप्शन डी ऑल द अबाव. प्रश्न क्रमांक 25. युजली द विड्थ ऑफ हँड वाईज जॉ इज. सहसा हँड व्हॉइसच्या जबड्याची रुंदी किती असते? अ 95 to 180 mm, ऑप्शन बी 40 to 45 mm, ऑप्शन सी 80 to 140 mm,
ऑप्शन डी 125 to 150 mm. याचे उत्तर ऑप्शन बी 40 to 45 mm. Thanks for watching. Like, subscribe and share.